हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर चला आज बनवूयात घरच्या मुगाचे मेदगे. मेदगे म्हणजे मुगाची पातळ भाजी. तर यासाठी आपण सर्वप्रथम मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते कुकरला लावून 1 ग्लास पाणी टाकून तुमच्या क्वांटिटीनुसार जसे मूग असतील त्यानुसार पाणी टाकून ते शिजवून घ्यायचे छान. कोणी कोणी मूग भाजून मग त्याला शिजवतात, तसेही चालतं. पहिले मूग भाजायचे आणि मग त्याला शिजवायचं. त्यानंतर कुकरमध्येच मी बनवते. तर मी सर्वात प्रथम तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेली टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, कांदा, टोमॅटो, तुम्हाला कांदा टोमॅटो जर पाहिजे असेल तर टाकायचं. बिना कांदा टोमॅटोचंही ही भाजी खूप सुंदर लागते. माझ्याकडे होतं अवेलेबल चिरलेलं म्हणून मी टाकलं होतं, नाही तर एरवी मी असं काही टाकत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट आणि आपल्या घरच्या मसाल्याचे मुगाचं मेदगं बनवू शकता. पण हिरव्या मिरच्या आणि लसूणनी खूप छान हिरव्या मुगाच्या मेदग्याला टेस्ट येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मूग टाकायचे, जे आपण शिजवून घेतलेले असतात मूग ते टाकायचे आणि त्याला छानरित्या हलवायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे कमी जास्त प्रमाणामध्ये पाहायचं आणि ते टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे दाण्याचा कूट, शेंगादाण्याचा कूट. तर शेंगादाण्याचा कूट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं पाणी टाकून तो टाकला तर ग्रेव्ही फार छान एकजीव होते. पण मला तेवढा टाईम नव्हता म्हणून मी दाण्याचा कूट तसंच टाकलेला आहे. पण तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं पाण्यासोबत बारीक करून टाकलं तर खूप छान लागतो. आणि थोडंसं आपल्याला पाहिजे जशी ग्रेव्ही हवी आहे, थिकनेस हवा आहे तसं त्याला पाणी टाकायचं आणि कुकर झाकून त्याला 1 शिट्टी होऊ द्यायची किंवा थोडंसं शिजू द्यायचं. अशा प्रकारे तयार आहे आपलं मुगाचं मेदगं. खूप सुंदर खायला लागतं. धन्यवाद.